सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। उद्या 15 जानेवारीला सोमवारी मकर संक्रांत आलेली आहे। मकर संक्रांतीला आपण स्वतःसाठी, आपण महिला वाण वाटण्यासाठी घेतोय, आपण पूजा करण्यासाठी, सुगड पूजा करण्यासाठी खरेदी करतोय। पण आपण महिला स्वतःसाठी काय खरेदी करतोय, जेणेकरून आपल्या सुख सौभाग्यात वाढ झाली पाहिजे। आणि आपण वाण देताना अशा कोणत्या वस्तू खरेदी कराव्या, जेणेकरून आपल्यावर आपल्या कुलदेवीची, आपल्या स्वामी महाराजांची कृपा झाली पाहिजे। अशा वस्तू कोणत्या बरं, त्या जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर उद्या 15 जानेवारीला मकर संक्रांत आलेली आहे। मकर संक्रांत हा सण म्हणजे महाराष्ट्रातीलच काय, अगदी पूर्ण भारतभर गृहिणींचा अतिशय आवडता सण आहे। या दिवशी महिला आपलं घर स्वच्छ नीट आवरून निवरून नवीन वस्त्र परिधान करतात। अगदी नटून थटून, दागिने नाकात नथ घालून तयार होऊन बोळक्यांची म्हणजे सुगड पूजा करून आपल्या सुखी संसारासाठी सुख संपत्ती धन धान्य कधीच कमी पडू नये म्हणून देवाजवळ मागणं मागतात। पतीला आपल्या दीर्घायुष्य लाभावे म्हणून देवांजवळ प्रार्थना करतात। त्याचबरोबर संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे। या दिवशी महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात तीळ गूळ वापरून पदार्थ बनवण्याची आपली जुनी प्रथा परंपरा आहे। तिळाची चटणी, तिळाची वडी, तिळाचे लाडू, तिळगुळाची पोळी यांचा नैवेद्य बनवतात, आपल्या देवांना दाखवतात आणि घरात सर्व मिळून आनंदाने खातात। संध्याकाळी सर्व ठिकाणी तिळगुळ वाटण्याचा मोठा आनंदात कार्यक्रम होतो। काही ठिकाणी पतंगी उडवण्याचा कार्यक्रम होतो। घरासमोर साफसफाई करून रांगोळी, प्रत्येक जण छोटी का होईना रांगोळी काढतो। नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेरकडून काळी हिरवी साडी देऊन, काळा रंग तर ह्या वर्षी वर्ज्य आहे म्हणून हिरवी लाल साडी देऊन, हळदी कुंकवाचा करंडा देऊन, तिळगुळ वापरून त्याचे दागिने बनवून तिला ते परिधान करायला सांगतात। त्याचबरोबर ह्या दिवशी जावई बापूंना चांदीच्या वाटीत तिळगुळ घालून द्यायची आपली प्रथा आहे। अशी महाराष्ट्रात प्रथा आहे। प्रत्येकाची प्रथा वेगवेगळी असते। संध्याकाळी महिलांना, सुहासिनींना घरी हळदी कुंकवाला बोलावून त्यांना हळदी कुंकू अत्तर लावून वाण देऊन बांगड्या किंवा नारळ, आरसा, एखादी स्टीलची तांब्याची वस्तू किंवा फळ म्हणून वाण, असं म्हणजे आपल्याला जे परवडेल असं वाण दिले जाते। ह्या दिवशी मकर संक्रांती या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन तिळगुळ देऊन आपल्या मनातील क्रोध, द्वेष, लोभ, भांडणे विसरून एकमेकांना तिळगुळ देऊन गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील मैत्री कायम करायची असते। म्हणून या दिवशी म्हणतात, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। तुमचे जे रुसवे फुगवे असतील उद्या सोडून द्या आणि तिळगुळ देऊन एकमेकांशी गोड गोड बोला। संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरन्हाण सुद्धा करायची आपल्या महाराष्ट्रात खूप मोठी प्रथा आहे। या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून, छान नवीन कपडे घालून संध्याकाळी लहान मुलांना घरी बोलावले जाते। तेव्हा एका भांड्यामध्ये चुरमुरे, तिळगुळ, साखरपुटाणे, बोरं, चॉकलेट, मुलांच्या आवडीच्या गोष्टी मिक्स करून आपल्या बाळाच्या डोक्यावर हलक्या हाताने त्याचा अभिषेक केला जातो। आणि हा लहान मुलांचा सोहळा अगदी नेत्रदीपक असतो। सर्व लहान मुले गुण्या गोविंदाने ह्या सोहळ्यात भाग घेतात। ह्या दिवशी लहान मुलांना चॉकलेट, एखादे गिफ्ट भेट दिली, खायला प्यायला देऊन हा सोहळा खूप छान आनंदाने साजरा केला जातो। तर अशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो। आपण सर्व करतो, पण आपण महिला स्वतःसाठी काय घेतो बरं? आपण दिवस रात्र घरात आवरत बसतो, बरं ही साडी आपण उद्या नेसून घेऊ बरं, पण नाही, उद्या जा आणि स्वतःसाठी खरेदी करा। पतिदेवांना पण बरोबर घेऊन जा। मी तर म्हणेल उद्या महिलांनी घरात स्वतःसाठी ह्या वस्तू अवश्य खरेदी करून आणा। त्यात हिरवी, छान लाल, हिरवी, लाल, पिवळ्या, केशरी असे बरेच रंग ह्या वर्षी आपल्याला घालायचे आहे। काळात रंग वर्ज्य आहे, बाकी सर्व रंग आपल्याला आनंदाने घालता येईल। तुम्हाला हिरवा कलर आवडत असेल, हिरव्या कलरची छानशी साडी घेऊन या। लाल आवडत असेल, पिवळा, केशरी, जो रंग तुम्हाला आवडत असेल किंवा तुमच्या पतिदेवांना जो रंग आवडत असेल त्यांच्या आवडीची एखादी साडी घेऊन या। छानशी अशी साडी घेऊन या। साडी नसेल शक्य होत तुम्हाला, ब्लाऊज पीस छानसा खरेदी करून आणा तुमच्यासाठी। किती छान छान ब्लाऊज पीस वगैरे मिळतात। शिवलेले ब्लाऊज आजकाल बाजारात खूप छान छान मिळतात रेडीमेड, ते एखादं घेऊन या। काचीच्या बांगड्या घेऊन या, कानातले, एखादी सोन्याची नथ जर तुमचे पतिदेव तुम्हाला उद्या खरेदी करून देत असतील तर संक्रांत असा छान सुवर्ण योग आहे। तुम्ही उद्या नथ अवश्य खरेदी करून आणा तुमच्यासाठी, परवडत असेल तर।
हळदी कुंकू खरेदी करून आणा. हळदी कुंकवाचा करंडा खरेदी करून आणू शकता तुम्ही. तुम्हाला नथ परवडत असेल, मी म्हणेल संक्रांतीला नथ घेण्याचा सुवर्ण योग असतो. अगदी लहानशी का होईना, तुमच्या खिशाला, तुमच्या पतिदेवांच्या खिशाला जेवढी परवडेल ना तेवढी नथ अवश्य खरेदी करा. सुख सौभाग्य प्राप्त होतं यामुळे. देवघरात काही वस्तू तुम्हाला घ्यायच्या असेल त्यासुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. संक्रांतीला अशा शृंगाराच्या स्वतःसाठी ह्या वस्तू नक्की खरेदी करून आणा. त्याचबरोबर उद्यापासून संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकूचा कार्यक्रम आपण महिला प्रत्येकजण आपल्या घरात करतो. आज हिच्याकडं, उद्या तिच्याकडं. छानसा असा हा महिना म्हणजे अगदी हळदी कुंकवाचाच असतो. नटून थटून छान आपण आज ही साडी घालू, उद्या ती घालू, यातच आपले हा महिना तर यातच जातो. असे वाण द्यायचे ज्यामुळे आपल्या सुख सौभाग्यात वाढ झाली पाहिजे, भरभराट झाली पाहिजे. असेच आपल्याला वाण द्यायचे आहे. आपल्या कुलदेवीची, आपल्या श्री स्वामींची, महाराजांची कृपा झाली पाहिजे, आपल्यावर कृपा होईल. तर वाण देताना हळदी कुंकवाच्या पुड्या देऊ शकता तुम्ही. हळदी कुंकवाचा करंडा द्या. लहान लहान तुम्ही दिवे द्या. त्यात आपण लहान पोथ्या वाटू शकतात. आता तुम्हाला ह्या वस्तू नाही द्यायच्या, आपण नेहमीच त्या वस्तू देतो, तर आता लहान लहान पोथ्यासुद्धा तुम्ही वाटू शकता. किंवा स्वामी चरित्र सारामृताची पोथी जरी तुम्ही 5 किंवा 7, 11 बायकांना दिल्या, म्हणजे तुम्हाला तुमच्या ऐपतीनुसार जेवढ्या स्वामी चरित्र सारामृताच्या पोथ्या, पारायणाची पोथी जर तुम्हाला वाटता येईल, अगदी तुम्हाला एक जरी महिलेला देता आली तरी खूप खूप चांगले ठरेल. हे 5 महिलांना द्या, 7 महिलांना द्या, हे वाण म्हणून अवश्य द्या. आता तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताची मोठी पोथी नाही द्यायची, ती 21 अध्यायांची गुरुचरित्रातील तुम्ही 14वा किंवा 18वा अध्यायाची लहान लहानशा पोथ्या तुम्ही वाण देऊ शकता. दुर्गा सप्तशतीची लहानशी पोथी तुम्ही वाण देऊ शकता. सत्यनारायणाची पोथी, अशा बऱ्याच पोथी तुम्ही वाण म्हणून वाटू शकतात. तुम्हाला गजानन महाराजांचा विजय ग्रंथ पोथी देऊ शकता तुम्ही. तुम्हाला विजय ग्रंथ द्यायचा असेल गजानन महाराजांचा 21 अध्यायांची पोथी, ती सुद्धा तुम्ही वाण देऊ शकता. 5 बायकांना द्या. मकर संक्रांतीला पोथीचे वाण जर दिले, बाकी वस्तू तर आपण नेहमीच देतो, पण ह्या संक्रांतीला पोथींचे सुद्धा वाण देऊन बघा. सत्यनारायणाची पोथी देऊन बघा. गुरुचरित्राची संक्षिप्त स्वरूपातील गुरुचरित्र हे सुद्धा तुम्ही पोथी देऊ शकता. 7 अध्याय असतात, त्यात संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं आपल्याला फळ लाभतं. आणि आपण जर ती पोथी कुणा इतर महिलांना दिली तर ही सेवा आपल्याकडून घडते. त्यात ती महिला घरी, स्वतःच्या घरी जेव्हा ती सेवा करते, गुरुचरित्राचे 7 अध्याय तिच्या घरात गुरुवारी पठण करते, वाचते, तिच्याकडून सुद्धा ती सेवा होते. त्याचप्रमाणे आपण स्वामी चरित्र सारामृताची पोथी दिली, आपण तर सेवा करतोच, पण ज्या महिलांना आपण ही पोथी देतो त्यांच्याकडून सुद्धा सेवा घडते. म्हणून तुम्हाला वाटतील त्या तुम्ही पोथी, लहान लहान पोथी देऊ शकता. गुरुचरित्र पारायण देऊ शकतात, स्वामी चरित्र, विजय ग्रंथाचं पारायण देऊ शकता. ज्या महिलांना पोथीचे वाण मिळेल त्यांच्याकडून सुद्धा सेवा घडेल आणि आपल्याकडून सुद्धा सेवा घडेल. काही नाही तर वाण देताना जपमाळ देऊ शकता. आता तुम्हाला पोथींचं वाण नसेल द्यायचं, तुम्ही जपमाळ सुद्धा प्रत्येक महिलेला देऊ शकता. त्यांच्याकडून पण सेवा घडेल आणि आपण सुद्धा सेवाच करतोय, ही जपमाळ देतोय म्हणजे त्यासुद्धा त्यांच्या घरी रोज स्वामींची एक माळ जरी जपली तरी पण खूप 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 लाख मोलाची सेवा आपल्याकडून पण घडेल आणि त्यांच्याकडून पण घडेल. तर ह्या वर्षी मकर संक्रांत